नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. समर्थ हा नवा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक गोड कलाकार म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी ईशा आज आपल्यासोबत आहे. तर चला आज आपण तिच्याकडून तिचा अनुभव जाणून घेऊया की कसं वाटतंय तिला. हॅलो, हाय, नमस्कार सेलिब्रिटी प्रमोटर्स. मलाच खूप छान वाटतंय. आज आम्ही सज्जनगडावर आलो आहोत. या चित्रपटातलं एक गाणं आहे बंध विमोचन राम नावाचं, जे आर्या आंबेकरनी गायलं आहे आणि केदार पंडित यांनी त्याचं संगीत केलं आहे आणि खूपच सुंदर, शांतता आणि आध्यात्मिक हे गाणं आहे. मला खूप खूप आवडलं. शांत वाटतं खरंच गा ऐकल्यानंतर. तुला काय वाटलं गाणं ऐकल्यावर? खूप छान आहे आणि बोलतो ना आपण मेडिटेशन कसं करतो तेव्हा जे म्युझिक म्युझिक असते तसं ते एक ॲटमॉस्फिअर होतं. मला पण खूप छान वाटलं. ॲक्च्युली सगळीच गाणी छान होती. टीजर पण एकदम सुंदर असं रचलं आहे. येस सर, खूप कलाकार आहेत. तुम्ही टीजर बघितलाच असेल, तूही बघितला असशील. टीजरमध्ये आम्ही नाही पण ट्रेलरमध्ये नक्कीच आम्ही लवकरच दिसू. पण हा चित्रपट एक अनुभव होता, एक वेगळी शिकवण होती असं म्हणायला हरकत नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालेलं आहे थोडक्यात. मनाचे विकार, मनाचे प्रॉब्लेम्स आपल्याला सगळ्यांनाच आहेत. आपण सगळे एक स्ट्रेसफुल लाईफ जगतो. एक अँक्शियस पिढी आपण आहोत असं म्हणतात, किंवा आपल्याला सेल्फ डाऊट येतो. आपण बऱ्याचदा मन कच खातं आपलं. तर ह्या सगळ्यावरती 17व्या शतकात स्वामी रामदासांनी इतकं सुंदर लिहून ठेवलं आहे. पण अर्थात ते आपल्याला कोणी कधी समजावून सांगितलं नाही आणि आपणही कधी एफर्ट घेतला नाही. तर मला असं वाटतं की आपल्या पिढीने एकदा दोनदा तरी निदान 2 तरी विचार जरी वाचले त्यांचे, तरी सुद्धा तुमच्यात परिवर्तन होईल असं मला वाटतं. माझ्यात झालं आहे. कारण काय होतं, एक गोष्ट माझी ही लक्षात आली की आपण एकटेच नाही आहोत. बरोबर. हे मनाचे जे विकार आहेत, मनाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते फक्त मला एकटीला नाही आहेत. ते तुला, मला, यांना, सगळ्यांना, इथे असणाऱ्या प्रत्येकाला ते प्रॉब्लेम्स येतात. सो तो एक दिलासा मिळतो की 17व्या शतकापासून माणसाचा हा प्रॉब्लेम आहे किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. तर त्याला कसं आपल्या आधीच्या पिढ्यांनी कसं फेस केलं. तर इतके सुंदर विचारवंत माणसं, संत महाराष्ट्रात होऊन गेले आणि महाराजांच्या जोडीने आणि इतकं वाईज लिहून ठेवलं आहे त्यांनी. इतकं साध्या आणि सोप्या शब्दात, मोजक्या शब्दात ते इतकं सुंदर रचलं आहे की आपल्याला पाठ करायलाही ते सोपं जावं आणि आचरणात आणता यावं, ह्यासाठी त्यांनी पुरेपूर कष्ट केले आहेत. आणि ही वॉज जस्ट 21 इयर्स ओल्ड. 21व्या वर्षी त्यांनी हे केलं. सो मला असं वाटतं की ह्यापेक्षा कूल काहीच नाही आहे. आणि आपण अख्खं म्हणजे सायकोलॉजी आणि मेंटल इश्यूज, डिप्रेशन, नैराश्य, PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक, हे जे काही आपल्याला अनुभव येतात, हे असे जे इतर आजार आहेत ते सगळे आत्ता भारतामध्ये सायकोलॉजी थ्रू ट्रीट केले जातात. पण ॲट द सेम टाईम आपणच आणि आपल्याच पूर्वजांनी, आपल्याच संतांनी त्याचबद्दल इतकं विशेष लेखन करून ठेवलेलं आहे की आय थिंक त्याच्याशी फक्त कनेक्ट करण्याची देरी आहे. म्हणजे फक्त कनेक्ट करावं आपण एकदा. वी शुड गिव्ह इट अ चान्स आणि आय थिंक वील हॅव आवर आन्सर्स असं मला वाटतं. ह्या चित्रपटात खूप कलाकार आहेत. तू मागे बघूच शकतेस. भूषण आहे मेन भूमिकेत, जो समर्थाची भूमिका करतो. आत्ताच त्याची मी वार्ता करून आले. आणि पुष्कराज चिरपुटकर आहे, ज्यांनी समर्थाच्या वडिलांची भूमिका केली आहे. विश्वंभर नाव आहे त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं काम केलं आहे शर्वरी जेमिनिस यांनी. ते दोघंही उत्तम कलाकार आहेत. इनफॅक्ट भूषण आहे की त्याचा एक आवाज आहे, त्याचा एक स्वतःचा एक स्टेचर आहे जो समर्थ म्हणून त्याला मोडावं लागलं, एका वेगळ्या शेपमध्ये यावं लागलं. त्याच्याही बऱ्याच छटा आहेत. तशाच विश्वंभरच्याही बऱ्याच छटा आहेत. विश्वंभर म्हणजे पुष्कराजनी त्याच्या वयापेक्षा खूप प्रौढ भूमिका केली आहे त्यांनी आणि ती इतकी छान वठवली आहे. आय कांट वेट टू शो यू ऑल द चित्रपट. म्हणजे तुम्ही सगळे लवकरात लवकर हा चित्रपट बघाल अशी माझी आशा आहे. त्याचबरोबरीने दिशा परदेशी आहे, राजन भिसे आहे, यतीन कारेकर आहेत आणि आमचे निर्माते आहेत अमोल भगत, दिग्दर्शक आहेत योगेश फुलफगर, DOP आहेत अतीत नाईक आणि रवींद्र पाठक नावाचे जे एक उद्योजक आहेत खरं तर पुण्याचेच आमच्या. त्यांनी ते स्वामी रामदासांवर अनेक ठिकाणी जाऊन प्रवचनं करतात, विचार मांडतात, मनाचे श्लोक समजावून सांगतात. अगदी डे टू डे एक्सपिरियन्सेसवरनं, डे टू डे इन्स्टन्सेसवरनं, जेणेकरून ते आपल्याला रिलेटेबल वाटेल, आपल्या जनरेशनला ते पोचता येईल. खरंच हास्यास्पद आहे की आपण वी वुडंट रादर लुक विदिन
अँड फाइंड आन्सर्स आउटसाईड. म्हणजे आपण आत न बघता बाहेर उत्तरं शोधू. तसंच झालं ह्याही बाबतीत की आपल्याकडेच ही सगळी उत्तरं आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्याची आपल्याला मदत होईलच असं मला वाटतं. आपल्याला त्या विचारांचं जर आचरण करता आलं तर आपण माणूस म्हणून समृद्ध होऊ. ह्यासाठीचा प्रयत्न आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की बाह्य शरीर आणि मटेरियलिस्टिक गोष्टी ह्यांपेक्षा मन आणि आपला आत्मा ह्याच्यासाठी आपण इथे आहोत. आणि त्याचा शोध जर तुम्ही घेतला नाहीत आणि त्याला जर नीट जपलं नाही, त्याचं व्यवस्थित संगोपन केलं नाही, तर तुम्ही माणूस म्हणून अर्धवट आयुष्य जगता. आणि खूप सॉर्टेड विचार आहेत असं मला वाटतं. आणि हे नाही आहे आजी आजोबांसाठी. आय थिंक हे आपल्यासाठीच आहे, आपल्या वयासाठीच आहे. आणि ते जेवढ्या लवकर सुरू करू तेवढं चांगलं असं मला वाटतं. मी आता काही असं विकत नाही आहे, पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला ही अनुभव आले. ह्यांच्या साहित्याशी संपर्क जोडायला मला संधी मिळाली. त्यांचे विचार काय आहे त्याचा सखोल अभ्यास करता आला, म्हणून मी एवढी बडबड करते, बाकी काहीच नाही. बरं, तू आत्ताच जस्ट पुष्कराज सरांच्या आणि भूषणच्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं, तर तुझ्या कॅरेक्टरबद्दल तू काय सांगशील? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सुमा. ह्या चित्रपटामध्ये भूषण प्रधान, हार्दिक जोशी आणि मी आम्ही लहानपणापासून जे मित्र दाखवले. सो आमचं जे स्मॉलर व्हर्जन आहे, यंगर व्हर्जन आहे, तेही 3 छोट्या कलाकारांनी प्ले केलेलं आहे. गोकू, त्याचं खरं नाव मला माहीत नाही. आय थिंक एक समर्थ जो आहे छोटा, त्याचं नाव आहे आर्यन. छोटी जी सुमा आहे तिचं नाव आहे अभिज्ञा. आणि गोकूचं जे पात्र आहे, जे हार्दिकनी मोठेपणाचं केलं, त्याचं मला नाव नाही आठवत आहे, मुरली सॉरी. पण ते तिघही इतके गोड काम करतात आणि नाही असं वाटतं की चित्रपट त्याच्यापर्यंतच इनफ असावा, आम्ही पुढे मोठे व्हायलाच नको असं वाटतं. सो खूप छान म्युझिक केलेलं आहे केदार पंडित यांनी. गोष्टही खूप छान आहे. जे म्हणजे एक आध्यात्मिक वडील आणि एक अध्यात्म देव हे सगळं न मानणारा नास्तिक मुलगा, अशी ती गोष्ट आहे. सो आय थिंक इट विल टच एव्हरीवन. आजच्या काळातल्या सगळ्यांनाच ती रिलेटेबल वाटेल आणि म्हणूनच तुम्ही ती बघावीत असं आम्हाला वाटतं. बरं, आज या शूटिंगच्या सॉंगच्या रिलीजच्या निमित्ताने तू आली आहेस इकडे सज्जनगडावर. सो हा एक्सपिरियन्स तुझा कसा होता, काय सांगशील त्याबद्दल? खूपच इन्फॉर्मेटिव्ह होता. मला बरीचशी माहिती नव्हती. आम्ही एका आत्ता हॉलमध्ये गेलो आणि तिथे सगळे बसले होते. कोणीतरी खात होतं काहीतरी, एकदम गरीब काका एक कोणीतरी खात होते. त्यांचं 2-3 इथले शिष्य चहा पीत होते. त्यांनी आम्हालाही चहा आणून दिला आणि बघते मी छान असं कौलारू अशी एक खोली आहे आणि त्यांनी पटकन असं सांगितलं की इथेच शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट व्हायची. तर इथे त्यांचे पावलं लागलेली आहेत आणि मी अशी टँक अशी एकदम अलर्ट झाली. ओ माय गॉड, हे काहीच माहीत नव्हतं. सो आत्ताही आपण जिथे बसलो आहोत तिथे स्वामी रामदासांची काही पोर्ट्रेट्स आहेत, चित्र आहेत, त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती मग सगळे इथे आपल्याला वाचायला मिळते. आणि ह्या सगळ्याचं जतन केलेलं आहे व्यवस्थित, लाईक अ म्युझियम, जे खरंच गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांना ह्याची किंमत होती. तर आय थिंक इट्स अबाउट टाईम की आपण थोडंसं तरी त्याच्यात डायव्ह इन करून त्यांचं का एवढं, म्हणजे ते काय एवढं श्रेष्ठ आहेत ह्याचं रिझनिंग आपल्यालाही माहिती पाहिजे असं मला वाटतं. नाही, थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं गप्पा मारायला. तुला कसं वाटलं तू सांग? मला खूपच छान वाटलं. चित्रपटाच्या दरम्यान आम्हाला सगळ्यांना, म्हणजे सुमाची भूमिका करताना ती समर्थ विचारांची समर्थक आहे अशी ही भूमिका आहे सुमाची. ती विश्वंभर आणि ही सरस्वती जी आहे, नाही सरस्वती नाही, सावित्री, माय बॅड, विश्वंभर आणि सावित्रीची जी भूमिका आहे त्यांच्या आसपास ती लहानाची मोठी होते सुमा. सो ती मनात काही आढेवेढे नसलेली, म्हणजे माझ्यातला जो गुंड जो आहे तो मला घरी ठेवावा लागला आणि एक छान गोड समरस होणारी, सगळ्यांना आपलं मानणारी सकारात्मक सुमा मला साकारायची संधी मिळाली. आणि ते सगळं एकजीव होऊन एकत्र होऊन आता एका चित्रपटाच्या रूपाने तुमच्यासमोर येत आहे. सो तर तुम्ही चित्रपट बघा लवकरात लवकर. 14 ऑगस्टला तो रिलीज होतोय. बरं, महाराष्ट्रातल्या 50,000 मुलांना चित्रपटाचे दर, तिकिटाचे दर हे अर्ध्या किमतीत मिळणार आहेत. त्यामुळे बऱ्याचशा शाळांना हे अपील आहे की तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. आम्ही काहीतरी चांगल्या पद्धतीचे विचारांचं औषध मधात बुडवून तुमच्यापर्यंत चित्रपटाच्या मनोरंजनाच्या रूपाने आणतो आहोत. सो आय होप यू विल एन्जॉय इट, लाईक इट
अँड ह्या चित्रपटामुळे तुम्ही थोडा तरी समर्थ रामदासांच्या विचारांचं किंवा त्यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांचा काय विवेचन आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा अशी आशा करते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तनया. तनया, येस, थँक्यू थँक्यू सो मच.